दसरा झाला की सर्वांना वेध लागतात ते दिवाळीचे। हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी सणाला खूप महत्त्व आहे। दिवाळी हा सण 5 दिवस साजरा केला जातो। पहिला दिवस म्हणजे वसुबारस, दुसरा दिवस धनत्रयोदशी, मग लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज। तर आज आपण सर्वात पहिला जो दिवस असतो वसुबारस, तर त्या सणाविषयी माहिती पाहणार आहोत। त्याची पूजा मांडणी कशी करावी, काय नैवेद्य दाखवावे याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। वसुबारस हा दिवस अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो। या द्वादशीस गोवत्स द्वादशी देखील म्हटले जाते। वसु या शब्दाचा अर्थ कुबेर किंवा धन आणि सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे सर्वांमध्ये वास करणारा, तो हा वसुबारस। आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे, सुख लावावे म्हणून ही पूजा केली जाते। तसेच घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून या दिवशी सवत्स धेनूची पूजा केली जाते। समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो। या वर्षी वसुबारसी 17 ऑक्टोबरला शुक्रवारी साजरी करणार आहोत। हा दिवाळीचा पहिला दिवस आहे, तर त्याची पूजा कशी करायची ते आता आपण पाहून घेऊ। घरच्या घरी वसुबारसची पूजा कशी करायची ते आता आपण बघून घेऊ। या ठिकाणी मी गायीची पावले काढून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे माझ्याकडे गाई आणि वासराच्या रांगोळीचा छापा होता, त्याने मी गाय वासराची रांगोळी काढून घेतली आहे। तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही या पद्धतीने काढून त्याचीही पूजा करू शकता, किंवा कागदावर गायीचे आणि वासराचे चित्र काढून त्याचीही पूजा करू शकता। तर या ठिकाणी मी पाटावर लाल वस्त्र टाकून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी 2 जोड पानं घेतली आहे विड्याची, त्यावर आपल्याला गणेशाची आणि या ठिकाणी श्रीकृष्णाची स्थापना करायची आहे। तर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात सर्वात प्रथम आपण दीप प्रज्वलित करून करत असतो। तर आता आपण पहिले या ठिकाणी थोडेसे तांदूळ टाकून घेऊ आणि त्यावर आपण हा दिवा ठेवून घेणार आहोत आणि त्याची पूजा करून घेऊ। हळद कुंकू लावून फूल वाहून आपण त्याची पूजा करू। हळद कुंकू आणि अक्षदा वाहू आणि आपण हे फूल त्या दिव्यासाठी ठेवणार आहोत आणि नमस्कार करू। आता आपल्याला या जोडपानावर गणेशाची स्थापना करायची आहे। गणपतीला सर्वात महत्त्व पूजेचा स्थान दिलेला आहे सर्वांनी, प्रथम वंदनाचा। त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रथम आपल्याला गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे। मी अभिषेक केला तर व्हिडिओ हा खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्हाला फक्त सांगत आहे आपल्याला ओम गणपते नमः या जप करून किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला गणपतीचा अगोदर अभिषेक करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर या जोडपानावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला गणेशाची स्थापना करायची आहे। आणि तुमच्याकडे जर जास्वंदाचं फूल असेल तर ते तुम्ही वाहू शकता, किंवा इतर कोणतंही लाल फूल असेल तर ते तुम्ही या ठिकाणी वाहू शकता, दुर्वा वाहू शकता। आणि या पद्धतीने आपल्याला प्रथम गणेशाची स्थापना करून घ्यायची आहे। श्रीकृष्ण आणि गाय यांचा खूप जवळचा संबंध आहे, त्यामुळेच कृष्णाला गोपाल म्हटले जाते। गो म्हणजे गाय आणि पाल म्हणजे रक्षण करणे, म्हणून गायीचं रक्षण करणारा, पालन करणारा म्हणजे श्रीकृष्ण। तर या ठिकाणी आपल्याला श्रीकृष्णाची देखील पूजा करून घ्यायची आहे। आपल्या देवाऱ्यामध्ये जे श्रीकृष्णाची मूर्ती असते त्याला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून आपल्याला कृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे। आणि या जोडपानावर तांदूळ ठेवून त्याच्यावर आपल्याला श्रीकृष्णाची स्थापना करायची आहे। त्याचप्रमाणे तुम्ही बघितलं आहे श्रीकृष्णाच्या मुकुटावर मोरपीस असतो, तर या ठिकाणी मी मोरपीसही लावून घेतलेले आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता। त्याचप्रमाणे गाईलाही आसन टाकून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर धातूची मूर्ती असेल गाई आणि वासराची तर त्याचाही तुम्ही अभिषेक करू शकतात, परंतु माझ्याकडे मातीची मूर्ती आहे त्याच्यामुळे मी त्याचा अभिषेक हा करू शकत नाही। तुम्ही बघू शकता माझ्याकडे ही मातीची मूर्ती, तर तिचा मी अभिषेक करू शकत नाही। परंतु तुमच्याकडे धातूची मूर्ती असेल तर तुम्ही लक्ष्मी मंत्र किंवा श्रीसूक्त याचा जप करून तुम्ही गाईलाही अभिषेक करू शकता। तर या ठिकाणी मी आसनावर थोडेसे तांदूळ टाकून घेणार आहे आणि फुलाने थोडं पाणी शिंपडून गाईच्या आणि वासराच्या पायावर थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहे। परंतु तुमच्याकडे मूर्ती असेल तर अभिषेक हा नक्की करा। आता आपण गाईला आणि वासराला फुलाने पाणी शिंपडून घेऊ आणि त्यांची पंचोपचाराशी पूजा करणार आहोत। हळद कुंकू अक्षदा वाहून घेऊ, फूल वाहून घेऊ। गाय आणि वासर दोघांनाही हळद कुंकू लावून घ्यायचंय। तर या ठिकाणी दूध पिणारच वासरूची असलेली मूर्ती आपल्याला घ्यायची आहे का, वासरू हे गाईचं दूध पितं अशीच मूर्ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। फुलही वाहून घेतलंय आता आपण। या ठिकाणी कृष्णालाही फूल वाहून या तुळशीचे पान आपल्याला अर्पण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तर या पद्धतीने आपण गणपती, श्रीकृष्ण आणि गाय यांची सर्वांची पंचोपचार पूजा करून घेतली। हळद कुंकू फूल अक्षदा
टाकून आता दीपही आपण ओवाळून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे। दिवाळीचा पहिलाच दिवस असल्यामुळे बरेच जण या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करतात। त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे गाई आहे ते देखील पुरणपोळीचा नैवेद्य करून गाईला खाऊ घालत असतात। काही भागामध्ये स्त्रिया या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात आणि संध्याकाळी गाय वासराची पूजा करून बाजरीची भाकरी आणि गवाराच्या शेंगांची भाजीचा नैवेद्य दाखवून उपवास सोडत असतात। बऱ्याच भागामध्ये या दिवशी गाईचे पदार्थ दूध, दही, तूप खात नसतात। त्याचप्रमाणे शेतकरी देखील या दिवशी गाईचं दूध काढत नाही तर संपूर्ण दूध हे वासराला पिऊ देत असतात। काही भागामध्ये मुगाचे पदार्थ, गव्हाचे पदार्थ देखील या दिवशी खात नाही। त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे गाय वासरू आहेत त्यांनी प्रत्यक्ष आपली पूजा करून घ्यायची आहे। तुमच्या जवळपास किंवा गोशाळेत जाऊन देखील तुम्ही पूजा करू शकता। गाईला चारा घालून किंवा चाऱ्यासाठी देणगी सुद्धा तुम्ही देऊ शकता। तुम्ही जर प्रत्यक्ष गाय आणि वासराची पूजा करणार असाल तर प्रथम गाईच्या आणि वासराच्या पायावर पाणी टाकून घ्यावे, हळद कुंकू लावून घ्यावे, गाईला हार घालावा, ओवाळून घ्यावे व पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा। काही भागामध्ये बाजरीची भाकरी आणि गव्हाच्या शेंगाचा नैवेद्य खाऊ घातला जातो तर काही भागामध्ये उडदाचे वडे व खिचडीचा नैवेद्य दाखवता। तुमच्याकडे जी प्रथा असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवा। नैवेद्य दाखवून झाल्यावर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र मी तुम्हाला पुढे देत आहे। तो मंत्र म्हणून देवीला आणि गाईला आपल्याला प्रार्थना करायची की आपले सगळ्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहावं, सुख समाधान लावो, याच्यासाठी आपल्याला प्रार्थना करून घ्यायची। त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवाल त्यावेळेस गाईच्या पाठीवरून 5 वेळेला तुम्हाला हात फिरवायचा आहे। गाईच्या पाठीवरून जर 5 वेळेस हात फिरवला तर त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होण्याला देखील मदत होत असते। त्याच्यामुळे ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना जेव्हाही कधी गाय भेटेल त्यांनी नक्की पाठीवरून हात फिरवावा, त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित होण्यास मदत होत असते। त्याचप्रमाणे वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे याच दिवसापासून सर्वीकडे पंत्या लावण्याला सुरुवात होत असते। तुम्ही गाईच्या गोठ्यामध्ये त्याचप्रमाणे अंगणामध्ये देखील या दिवशी पंत्या लावून घ्यायच्या। याच दिवशी आकाशकंदील लावला जातो आणि सडा रांगोळी देखील या दिवसापासून करायला सुरुवात केली जाते। तर अशा प्रकारे वसुबारस हा सण साजरा केला जातो। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच जे बेल आयकॉनचं बटन आहे तेही प्रेस करा।